रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. बरे झाली आचे अवघे सांगाती, वाईताचे अंती कोणी नाही. बरे झाली आचे अवघे सांगाती, वाईताचे अंती कोणी नाही. नोहे माता पिता, नोहे कांता सुत, इतरांची मात काय सांगो. तुका म्हणे जन दुतोडी सावज, सापडे सहज तिकडे घरी. तुका म्हणे जन दुतोडी सावज, सापडे सहज तिकडे घरी. सापडे सहज तिकडे घरी. नमस्कार. रोज एक ओवी संतांची या माझ्या मालिकेमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजचा भाग आहे 11वा. काल दासगणूंनी गजानन विजय ग्रंथामध्ये लिहिलेली जी ओळ आहे शब्दांबद्दलची, त्याविषयी आपण संवाद साधला. नुसते शब्द पांडित्य मातरे जगे हातोनात, तेणेच आहे झाला घात अमुच्या या संस्कृतीचा. आता हा संस्कृतीचा घात होत असताना कुठून सुरुवात होणार? शेवटी प्रवास जो आहे संपूर्ण विश्वाचा, तो व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्व अशा 5 पायऱ्यांवरती होत असतो. सुरुवात कुठून आहे? व्यक्तीपासून. ह्या संपूर्ण विश्वाचं मूळ कुठे आहे? ते व्यक्तीमध्ये दडलेलं आहे. आणि व्यक्तीनंतर लगेच येतं ते कुटुंब. कुटुंबाचं घर असतं. हा घर शब्दसुद्धा विनोदी आहे. लगेच उच्चारला तर घरघर असं शब्द ऐकू येतो आणि त्याचा अर्थ वेगळा होतो. परंतु जगद्गुरू तुकाराम महाराजांनी अशा पद्धतीनं अभंग लिहिलेला आहे की तुम्ही आम्ही विचार करायला हवा. आपण जे कुटुंब म्हणून एकत्र राहतो तिथे आम्ही विचार करायला हवा की असं जगद्गुरूंना का लिहावं असं वाटलं असेल. आपण तो अभंग ऐकलात. बरे झालियाचे अवघे सांगाती, वाईटाचे अंती कोणी नाही. नोहे माता पिता, नोहे कांता सुत, इतरांची मात काय सांगू. तुका म्हणे जन दुतोंडी सावज. काय म्हणतात जगद्गुरू? तुका म्हणे जन दुतोंडी सावज, सापडे सहज तिकडे घरी. कुठे सापडतात ही दुतोंडी सावज? तर ती घरामध्ये सापडतात. मला असं वाटतं की घरामधल्या नात्यांचा जो गोंधळ आहे, ते नातेवाईक तरेवाईक झाले की ते दुतोंडी होत असावेत. हे नातेवाईक आणि कोण कोण म्हणतात ते? नोहे माता पिता, आई वडील पण नाही. नोहे कांता सुत, बायको मुलं पण नाहीत. इतरांची माता काय सांगू. आपली जी नाती असतात ना श्रोते हो, ती नाती किती प्रकारची असतात? पहिलं इंटिमेट झोन. इंटिमेट झोन म्हणजे हृदयाच्या जवळचं नातं. इंटिमेट झोन मनापासून 6 इंचाच्या आत. जर ग्राफ तयार करायचं झालं तर मनापासून 6 इंचाच्या आत इंटिमेट झोन. मग 6 इंचापासून 3 फुटापर्यंत पर्सनल झोन म्हणजे वैयक्तिक नातं. मग 3 फुटापासून 12 फुटापर्यंत सोशल झोन म्हणजे सामाजिक नातं. आणि 12 फुटाच्या पुढे 30 फूट पुढे पब्लिक झोन. आता ही 4 प्रकारचे नात्याचे प्रकार आहेत. आपण समोरच्या माणसाच्या कुठच्या नात्यामध्ये आहोत हे आपल्याला कळायला मार्ग नाही. आपण त्याला इंटिमेट झोनमध्ये समजत असू आणि तो तुम्हाला जर सोशल झोनमधला समजत असेल तर तिथे कॉन्फ्लिक्ट आला, तिथे विसंवाद आला. तुम्ही त्याला वैयक्तिक म्हणजे पोटातला आणि गोटातला, तर गोटातला म्हणजे वैयक्तिक, पोटातला म्हणजे इंटिमेट झोन. मग तुम्ही त्याला आपल्या गोटातला समजत असाल आणि तो नेमका निघाला पब्लिक झोनमधला, तर तुमची बातमी जग जाहीर झाली. याचा अर्थ असा आहे, हे कळायला वेळ लागतो माणसं ओळखण्याच्या दृष्टिकोनातून. याचं कारण ती दुतोंडी सावज असतं की समोरच्या समोर हो म्हणायचं आणि त्याच्या पाठीच नाही म्हणायचं, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून अडचण आहे. आणि ही अडचण कशी दूर करणार तुम्ही? येता जाता आम्हाला ही अडचण आढळत राहते. आणि ही अडचण घरापासून सुरू होते असं जगद्गुरूंचं म्हणणं आहे.
त्यामुळे आपण आता आत्मचिंतन करायचं आहे की जगद्गुरू तुकाराम महाराजांना असं घराविषयी बोलायला लागतं की घरी मंडळी असतात ती सगळी दुतोंडी सावध असतात. आणि आत्तासुद्धा बघा आपल्या ज्या मालिका चालू असतात सगळ्या चॅनल्सवरती, त्या मालिकांमध्ये घरच्यांचीच भांडणं आहेत बघा, आणि ती सगळी दुतोंडी सावधासारखीच जगत आहेत. तुकाराम महाराज जे म्हणतात ते आता रोजच्या रोज संध्याकाळी 7 ते 11 टी व्हीवरती दिसत राहतं. सावज घरातलंच आहे, सासू घरातच आहे, सून घरातच आहे, घरातल्या घरात भांडण आहेत. आता दुतोंडी म्हणजे काय मी तुम्हाला समजावून सांगतो. दुतोंडी म्हणजे असं आहे की समजा सासू आहे आणि सासू कधी झाली ती जेव्हा सून आली तेव्हा, मग तिचा मुलगा आहे. आता जर जावयाने तिच्या मुलीला चहा करून आणून दिला, बघा नीट आहे का, जावयानं तिच्या मुलीला चहा करून आणून दिला तर मुलगी कर्तृत्ववान. ती बाई म्हणते नाही द्यायलाच पाहिजे का, माझी मुलगी कशी आहे, कर्तृत्ववान आहे. आणि जर हिच्या मुलानं सुनेला चहा नेऊन दिला तर मात्र हीच बाई म्हणते सुनेला वळण नाही, आपल्या नवऱ्याकडनं कामं करून घेते. याला म्हणतात दुतोंडी सावज, की एकच बाई आहे पण बोलताना वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स, वेगवेगळे न्याय देत राहते आपल्या माणसाला आणि बाहेरच्या आलेल्या माणसाला. तर हे टाळता येईल का, हे सावध एक उदाहरण तुम्हाला साधं दिलं. घरातल्या घरात पण लग्न व्हायच्या आधीसुद्धा असंच घडतं की आई मुलाला म्हणते अरे तुझा चहा पिऊन झाला का रे, तो मुलगा म्हणतो हो, मग जरा चहाचं कप हात आणून दे. तर तो ऑफिसला जायच्या तयारीत असतो असं टाय लावत, आणि मोठ्याने म्हणतो हे बा आई असली कामं करायला मी जन्माला नाही आलो, कळलं ना, असं असं तो स्टाईल मारतो. आणि हेच त्याचं लग्न झाल्यानंतर बायको हातून विचारते अरे चहा झाला का रे, एवढं विचारते तर लगेच आणतो असं म्हणून कप हात घेऊन जातो. तुका म्हणे जन दुतोंडी सावध सापडे सहज तिकडे घरी. हे असं घडत राहतं, घरातल्या घरात घडत राहतं. म्हणजे लहान मुलांसमोरही घडत राहतं. वडिलांना ऑफिसचा फोन येतो आणि 2 मिनटं आधी त्या फोनच्या वडील मुलाला ओढत असतात, तुला लाज वाटत नाही खोटं बोलायला, मूर्ख, कोणी खोटं बोलतं का, असं असं जोरात संस्कार करत असतात. आणि फोन येतो, फोन आल्यानंतर तिकडे बॉस फोनवरती हां बोला साहेब, हां नाही मी निघालोच आहे, मी वाटेतच आहे साहेब, हो 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 असं म्हणून ठेवून देतो. मुलगा बघत बसतो, हा आत्ताच्या आत्ता मला खोटं बोलू नको म्हणत होतं आणि आत्ता जास्त सफाईनं बॉसला म्हणतो की मी निघालोच आहे. तुम्ही पण विचार करा, तुम्ही पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असे वागत असणार. आणि तुकाराम महाराजांनी ते हेरलेलं आहे. कारण संत ज्या दृष्टीनं समाजाकडे बघताना ती जी दृष्टी आहे ना ती मायक्रोस्कोप आहे, ते सूक्ष्मदर्शक यंत्र आहे. नुसतं सूक्ष्मदर्शक यंत्र नाही, तो एक्सरे संपूर्ण समाजाचा एक्सरे त्यांच्या नजरेमध्ये निघत असतो. आणि म्हणून जगद्गुरूंचा हा अभंग एक तर मला आवडतो याचं कारण ते सत्य बोलले, परखड बोलले. कदाचित मीही किती वेळा असा उद्योग केला असेल. तुका म्हणे जन दुतोंडी सावध सापडे सहज तिकडे घरी, म्हणजे घरी म्हणजे माझ्या शरीरातच सुद्धा मीच दुतोंडी असू शकतो. आपल्या शरीरात दुतोंडीपणा असतो, आपल्या 5 ज्ञानेंद्रियांमध्ये सुद्धा दुतोंडीपणा आहे. पाण्यामध्ये बुडलेली काठी तिरपी दिसते की नाही तुम्हाला, तिरपी दिसते. डोळ्यांना तिरपी दिसली म्हणून ज्ञानाचं इंद्रिय जे आहे दुसरं तो आहे स्पर्श. ते स्पर्श तुम्ही आत पाण्यात हात घालून बघितलं काठी तिरपी आहे का, तर नाही काठी सरळ आहे. म्हणजे स्पर्शाला कळलं आहे की काठी सरळ आहे. तरी हात बाहेर जरी आला तरी एकाच देहातला एक ज्ञानेंद्रिय म्हणतं की ती सरळ आहे आणि एक ज्ञानेंद्रिय म्हणतं ती अजूनही तिरपीच दिसते. निसर्गताच मानवी देहात हे दुतोंडी पण आहे काय याचा अभ्यास करायला लागेल. श्रोते, जगातले विसंवाद त्याच्यामुळेच आहेत. ज्या क्षणाला माझ्या वाक्याचा एकच अर्थ निघेल त्यावेळेला विसंवाद थांबतील, तोपर्यंत निघणार नाहीत. आता मला माहिती नाही एवढा वेळ मी बोललो, माझ्या बोलण्यातून किती अर्थ निघाले ते तुमच्या कानांवरती अवलंबून आहे. लक्षात ठेवा, हे सगळं घडतं कुठे, कानात. श्रोते हो, कारण कान बंद नाही करतायत. 5 ज्ञानेंद्रियांमधले हे तुम्हाला उघडंच ठेवावं लागतं. हे यंत्र जे आहे ना कानाचं ते तुम्हाला बंद नाही करता येत. तुम्हाला डोळे बंद करता येतात. कतरिना कैफचा आयटम सॉन्ग चालू आहे, तुम्ही डोळे बंद करू शकता. तुम्ही करता का, नाही करत नाही लोक, पण करू शकता तुम्ही. दुर्गंधी आली तर तुम्ही श्वास रोखू शकता, वस्तू गरम आहे तर तुम्ही स्पर्श रोखू शकता.
मधुमेह डायबिटीज झाला तर तुम्ही रसना रोखू शकता. ठरवून काही काळ तुम्ही रोखू शकता. ठरवूनही तुम्हाला बंद करता येत नाही असं एकच ज्ञानेंद्रिय आहे आणि ते आहे कान. त्यामुळे सावध जरी दुतोंडी असलं तरी तो दुतोंडी पण जातो कुठून आतमध्ये, ते इथून जातं. तर तुम्ही कसं ऐकता यावरही सगळं अवलंबून आहे. तुम्ही कसं बोलता यावरही सगळं अवलंबून आहे. कळलं का? संतोदिक असं का म्हणतात? संतांनी दिग्दर्शन केलेल्या रस्त्यावरनं जायचं असतं म्हणून म्हणतात संतोदिक. संतांनी दिशा दाखवली. आम्हाला याच्यावरती चिंतन करून आमच्यात असलेलं दुतोंडीपण नाहीसं करण्याची प्रक्रिया सुरू करायची आहे. त्याच्यासाठी हा जर आवडला असेल एपिसोड तर सबस्क्राईब करा, पाठवा सगळीकडे. पुन्हा सांगतो की मला कलावंत म्हणून किंवा प्रवचनकार म्हणून, वक्ता म्हणून व्ह्यूज हवेच असतात, पण ते प्रामाणिकपणे कबूल करतो मी. पुन्हा तिथे मी असं दुतोंडीपणा करत नाही. ते हवंच आहे. पण ह्या बोलण्याचा जो परिणाम आहे त्या परिणामामध्ये जर सत्यसंकल्प दडलेला असेल ना, तर मी पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे त्या सत्यसंकल्पाचे दाता नारायण तुम्ही आहात. पुन्हा भेटू उद्या रोज एक ओवी संतांची या मालिकेत. रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची. रोज एक ओवी संतांची.